नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मधल्या वेळीमध्ये आज आपण पुन्हा विश्लेषण करतोय ते म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सकाळी पहिलीच सुनावणी होती महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती. साधारणपणे 30 ते 35 मिनिटाची ही सुनावणी झाली. अपेक्षेप्रमाणे जे रिजॉइंडर होतं, हरीश साळवे यांना काल सन्माननीय न्यायालयाने असं म्हटलं होतं की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते सोप्या शब्दामध्ये सांगा. अर्थात जे इंटरप्रिटेशन आहे त्या इंटरप्रिटेशनचा नीट अर्थ न्यायालयात समोर मांडा असा तो होता आणि ते रिजॉइंडर त्यांनी आज आणलं. आणि आजच्या ह्या सुनावणी दरम्यान जे संकेत मिळत आहेत, कारण श्री कपिल सिब्बल यांनी असं म्हटलं होतं की हे प्रकरण हे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातलं आहे, शिवसेना कोणाची या संदर्भातला आहे आणि तो निर्णय सन्माननीय न्यायालयानेच द्यावा आणि तो इथेच द्यावा आणि म्हणून हे प्रकरण लार्जर बेंचकडे रेफर करण्याची गरज नाही आहे, पण ते आम्ही पाहू असं त्याच्यावरती सन्माननीय न्यायालयाने उत्तर दिलं. आणि मग मुख्य न्यायाधीशांनी 8 तारखेला ह्या प्रकरणावरती सुनावणी ठेवलेली आहे, म्हणजे येत्या सोमवारी. आणि संकेत हे मिळत आहेत, संकेत आहेत, इट्स नॉट अ कन्क्लुजन आणि फायनल ऑर्डर आहे की या संदर्भामध्ये हे प्रकरण लार्जर बेंचकडे जाण्याची दाट शक्यता आहे. आपल्याकडे केशवानंद भारती हे जे गाजलेलं प्रकरण आहे आणि ज्यांना कायद्याचा, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी केशवानंद भारती विरुद्ध युनियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे जे प्रकरण आहे याच्यातनं शेड्यूल 9 विषयी अनेक गोष्टीचा उहापोह झाला की घटनेचा अर्थ कोण काढायचा, कसा काढायचा, न्यायालयाची मर्यादा काय आहे, याच्यावरती जे 9 बेंच जज कॉन्स्टिट्युशनल बेंच बसलं होतं, अगदी तशाच पद्धतीच्या बेंचची या प्रकरणामध्ये गरज आहे की काय. कारण एकावरती एक लेअर इथे आलेले आहेत. सर्वात पहिला तर जो आजच्या सुनावणी दरम्यान पण मुद्दा आला की पक्षांतर बंदी कायदा याचं आणखी विस्तृत विश्लेषण होण्याची गरज आहे का. मी संपूर्ण आर्ग्युमेंट काय झालेली आहे ही माझ्याकडे संपूर्ण इंग्लिशमधली पण आर्ग्युमेंट आहे, त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण मी करून घेतलं आहे. पहिला तर मुद्दा आजच्याही सुनावणीमध्ये आला तो म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, ज्याला शेड्यूल 10 आपण म्हणतो, जे भारतीय राज्यघटनेतलं परिच्छेद आहे, त्याचं नीट विश्लेषण करण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा आला तो म्हणजे सभापतीचे जे अधिकार आहेत त्या सभापतींच्या अधिकाराचं काय. तिसरा मुद्दा आला तो राज्यपालांच्या संदर्भामध्ये राज्यपालांचे अधिकार काय आहेत. आणि चौथा जो अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ह्या पर्टिक्युलर केसच्या संदर्भामध्ये पक्ष कोणाचा, पक्षात जे मंडाळी झालेली आहे त्या मंडाळीवरती बहुमत कोणाचं याबद्दलचा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आजवर तरी अशाच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आलेले आहेत. ज्या ज्या वेळेला मग ते सभापतीचे निर्णय असतील किंवा निवडणूक आयोगाचे निर्णय असतील, ते निर्णय झाल्यानंतर त्याचं रिव्हिजन घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये ती ॲग्रिवेट पार्टी पोचलेली आहे. पण या केसमध्ये तर हे 4 महत्त्वाचे मुद्दे असल्यामुळं एक कायदाचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून सुद्धा आणि ज्या पद्धतीची आर्ग्युमेंट सध्या कोर्टामध्ये सुरू आहे ते पाहता हे सगळं प्रकरण लार्जर बेंचकडे जाण्याची दाट शक्यता वाटते. अगेन हे संकेत आहेत, कारण अनेक टिप्पणीसुद्धा सन्माननीय न्यायालयाने केली, ती रेकॉर्डवरती आहे का. कारण ज्या वेळेला ही टिप्पणी केली जाते, आजही काही बेसिक प्रश्न दोन्ही पार्टीला माननीय न्यायाधीशांनी विचारले, ते बेसिक प्रश्न जोपर्यंत तुमच्या ऑर्डरचा भाग बनत नाहीत तोपर्यंत त्या पर्टिक्युलर सुनावणीचा भाग आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण बेंचवरून अनेक वेळेला माननीय न्यायाधीशांनी वेगवेगळे कमेंट केल्याचं आपण यापूर्वीसुद्धा उच्च न्यायालयातून पाहिले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पण पाहिलेलं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा जो आजही दिसतो असा आहे, जो कालही सन्माननीय न्यायालयाने म्हटलं होतं, कालही आपण ओपनिंगलाच असं म्हटलं होतं की आजही आपल्याला खात्रीपूर्वक असं म्हणता नाही येणार की हे सगळं प्रकरण घटनापीठाकडे जाईल का नाही. पण आज मात्र ते संकेत मिळताना दिसत आहेत, कारण कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटवरती लेटस वी डिसाईड म्हणजे लेटस अलाउड टू डिसाईड अशा अर्थाचं ते त्यांचं वाक्य होतं सन्माननीय न्यायालयाचं. आता सुरुवात अशी झाली की अपेक्षेप्रमाणे रिजॉइंडर म्हणजे पुन्हा तुमचा मुद्दा घेऊन हरीश साळवे यांना सांगितलं होतं न्यायालयाने की तुम्ही समोर या, तर तसं ते घेऊन आले. आणि साळवे म्हणाले, पहिलं त्यांचं वाक्य, वेदर डिस्क्वालिफिकेशन अंडर 10 शेड्यूल टेक्स प्लेस बाय इफ स्पीकर रिचेस अ कन्क्लुजन दॅट अ मेंबर वोट्स अगेन्स्ट स्टँड ऑफ अ पार्टी. हे फार महत्त्वाचं. पहिलीच आर्ग्युमेंट काय होती की सभापतींनी डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा केव्हा आणला की जेव्हा त्यांना याची खात्री पटली की जर या आमदारांनी मतदान या आमदारांचं करायचं ठरलं तर हे निश्चितपणे तेव्हाचं जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्येच ते मत देतील. म्हणजे हे जे 16 आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा होता तो. पुढं ते असं म्हणाले की माय फ्रेंड्स आर्ग्यू दॅट इट इज पर से इफ यू
committed an act for which you could be disqualified, you can automatically become disqualified. पुढे साळवे असं म्हणाले, if the answer to question 1 is in affirmative and it is only when speaker renders a finding, this happens every time and speaker takes a 2-3 months to reach a conclusion. हे प्रत्येक वेळेला होऊ शकतं की ज्या वेळेला असं एखाद्या आमदारांचं बंड असेल, उठाव असेल, व्हॉटएव्हर, त्यावेळेला आपल्या पक्षाला, म्हणजे आता इथं एक आर्ग्युमेंट ही पण केली जाऊ शकते, साळवे म्हणालेलं नाही आहेत, पण सभापतींनी ही पक्षातीत म्हणजे पक्षाची नसलेली म्हणजे पक्षाच्या वर येऊन भूमिका घ्यावी. आपल्याला आठवत असेल की मनमोहन सिंह सरकार ज्यावेळेला अमेरिकेबरोबर झालेल्या अणुकरारावरून त्या सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आला होता, त्यावेळेला सोमनाथ चॅटर्जी की ज्यांची आयुष्यभराची पॉलिटिकल आयडियोलॉजी ही लेफ्ट होती, पण त्यांनी जे सभापतीपदचं महत्त्वाचं मत दिलं आणि त्यातून सरकारच्या बाजूनं ते मत गेलं, तेव्हा त्यांची भूमिका ही राष्ट्रहिताची अधिक होती असं म्हटलं गेलं. पक्षाच्या बाहेर, कारण सभापतीला काही पक्ष नसतो, पक्षाच्या बाहेर येऊन त्यांनी विचार करायला हवा. पण इथे साळवे यांची आर्ग्युमेंट अशी आहे की इफ द आन्सर टू क्वेश्चन 1 इन अफर्मेटिव्ह अँड इट इज ओनली वेन स्पीकर रेंडर्स अ फाइंडिंग, दिस हॅपन्स एव्हरी टाइम अँड स्पीकर टेक्स अ 2-3 मंथ्स टू रीच अ कन्क्लुजन. जर 2-3 महिने जर सभापतींनी हा निर्णय घ्यायला वेळ लावला, तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हे जे आमदार आहेत की ज्या आमदारांनी सभागृहामध्ये अटेंड करण्याचं बंद करावं, त्यांनी सभागृहामध्ये येऊच नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? साळवेंनीच पुढं असं म्हटलं की अँटी डिफेक्शन लॉ कॅन नॉट बी अँटी डिसेंट लॉ. हा फार महत्त्वाचा मुद्दा आज मांडण्यात आला. जे रिजॉइंडर आहे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा हाच मुद्दा मांडला जातो आहे की हे जे काही होतं हे काही पक्षाच्या विरोधातलं बंड नाही आहे. फार फार तर जो शिंदे गटानं सतत घेतलेली भूमिका आहे की हा उठाव आहे. उठाव काय आहे तर पक्षाध्यक्षांची जी भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही. इथे पण त्यांनी तोच मुद्दा मांडला की पक्षांतर बंदी कायदा हा अँटी डिफेक्शन लॉ कॅन नॉट बी अँड अँटी डिसेंट लॉ, म्हणजे पक्षाच्या अंतर्गत असलेली जी काही वेगळी विचारधारा आहे, वेगळं मत आहे, त्या विचारधारेला हा रोखणारा कायदा असू शकत नाही. अँटी डिफेक्शन लॉमुळं जे पक्षाच्या अंतर्गत जो अँटी डिसेंट आहे, जो विरोधी विचार आहे, तो तुम्हाला दाबता नाही येणार. याच्यावरती CGIनी जे पुन्हा अगेन आय एम सेईंग दिस की हे त्यांच्या ऑर्डरचा भाग आहे का? इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे मुख्य न्यायाधीशांनी हा प्रश्न विचारला, व्हॉट इज द यूज ऑफ द व्हीप देन? मग पक्षाच्या व्हीपला काय अर्थ आहे? कालही हा प्रश्न विचारला गेला होता की विधिमंडळातला पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्या दरम्यानचा दुवा हा व्हीप आहे का? जर विधिमंडळाची नियमावली आपण बघितली, मी वाचलेली आहे, तर व्हीप हा फक्त सभागृहातल्या कामकाजासाठी लागू असतो. आजवर तरी असं कुठेही घडलेलं नाही आहे की पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप लागू केलेला आहे. ह्या केसमध्ये मात्र CGIनी हा प्रश्न विचारला आहे की व्हॉट इज द यूज ऑफ द व्हीप देन? त्यानंतर साळवे म्हणाले की देर इज नो पर सो इलिगॅलिटी प्रिन्सिपल्स अंटिल अँड अनलेस देर इज अ फाइंडिंग ऑफ डिस्क्वालिफिकेशन. पण इथं साळवेंची आर्ग्युमेंट लगेच अशी आहे, पण इथे आम्ही पक्ष सोडलेलाच नाही आहे. आम्ही पक्ष सोडलेला नसल्यामुळं इथे पक्षांतर बंदी कायदा किंवा व्हीप हा मुद्दाच येत नाही आहे. पुढं CGIने एक महत्त्वाची टिप्पणी केली जी माझ्या मते या संपूर्ण प्रकरणातला एक महत्त्वाचा भाग ठरू शकतो. अगेन हे जर ऑर्डर असेल तर वी कॅन नॉट टोटली इग्नोर द पॉलिटिकल पार्टी, इट विल बी अ डेंजर टू डेमोक्रेसी. हे फार महत्त्वाचं वाक्य सन्माननीय न्यायाधीशांनी उच्चारलेलं आहे. जर आपण ह्या प्रश्नाकडं म्हणजे आणखी तटस्थपणे बघायचं ठरवलं तर ठीक आहे, शिंदे गटाकडे एक बहुमत आहे. शिंदे गटाने त्यांच्या बाजूला आमदार त्यांच्या बाजूला आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक भूमिका घ्यायची होती, खासदारसुद्धा त्यांच्या बाजूला आहेत. पण प्रश्न असा आहे की मग ज्या राजकीय पक्षाच्या तिकिटावरती हे सगळे आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी आमचाच खरा मूळचा पक्ष अशी भूमिका घेऊन पक्षांतर बंदी कायद्यातल्या ग्रे एरियाच्या संदर्भामध्ये त्याचं युटिलायझेशन करावं का? यातल्या कुणीही राजीनामा दिलेला नाही किंवा एक स्वतंत्र गट करून ते कुठल्याही राजकीय पक्षामध्ये गेलेले नाही आहेत. आणि बहुधा ह्या पक्षात या संदर्भातलं CGIची जी टिप्पणी आहे ती लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये पण बघायला हवी की असं होऊ शकतं भविष्यामध्ये की ज्यांच्याकडं मेजॉरिटी आहे ते पक्ष सोडणारच नाहीत, उलट तेच म्हणतील की आमचाच हा मूळ पक्ष आहे. आणि मोठा मुद्दा जो मुख्य न्यायाधीशांनी मांडला तो असा की मग भारतीय लोकशाहीसाठी हे योग्य आहे का की पक्षाला इग्नोर करणं आणि बहुमत ज्याच्याकडं आहे, अर्थात ते तसं म्हटलेलं नाही, प्रत्यक्षात त्यांचं वाक्य असं आहे, वी कॅनॉट टोटली इग्नोर द पॉलिटिकल पार्टी, इट विल बी अ डेंजर टू डेमोक्रेसी. त्यातला जो मधला अर्थ आहे, आपल्या मधल्या वेळेचा तोच तर प्रयत्न असतो, तो मधला अर्थ आपण समजून घेतोय. त्यानंतर पुन्हा हरीश साळवे म्हणाले, इन फॅक्ट ऑफ दिस केस देर इज अ नथिंग टू शो दॅट दीज पीपल लेफ्ट द पार्टी. पुन्हा तीच आर्ग्युमेंट आहे की या लोकांनी या आमदारांनी पक्ष कुठं सोडलेला आहे.
there are two important cases. It may be that a political party can decide to condone, so it is not a per se illegality, and if months go by before disqualification is decided, are the votes given and decisions taken in the house, are they rendered illegal? जर सभागृहामध्ये सभापतींनी खूप वेळ घेतला, काही निर्णयच घेतला नाही, जे झालेलं आहे भारताच्या राजकीय इतिहासामध्ये, तर मग सभागृहामध्ये जे काही झालं, जे काही घडतं आहे ते योग्य आहे का, ते बेकायदेशीर आहे का असं म्हणायचं आहे का? पुन्हा साळवे असं म्हणतात की रिलेटिंग बॅक does not mean everything you have done in the house is rendered illegal, then it will be havoc. Relating back means disqualification relates back, but the action in the house are protected. जर तुम्ही पुन्हा क्लॉक जे अरुणाचल प्रदेशच्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या सन्माननीय न्यायाधीशाने असं म्हटलं होतं की वी कॅन सेट द क्लॉक, वी कॅन रिव्हर्स द क्लॉक, म्हणजे आम्ही घड्याळ सेट पण करू शकतो आणि तेच घड्याळ रिव्हर्स पण घेऊ शकतो, जे त्या केसमध्ये झालेलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जे सरकार सत्तेवरती आलं होतं ते बरखास्त केलं आणि तिथे राष्ट्रपती राजवट आली. या केसमध्ये साळवे असं म्हणतात की अशा पद्धतीनं करणं हे अयोग्य ठरेल. इफ लॉ इज पास अँड देन वोट फॉर द लॉ, कॅन यू से द लॉ इज इलिगल बिकॉज दे आर डिस्क्वालिफाईड? In every case, allegations will be made against the speaker. It is not something extraordinary. So Article 32 can't be invoked. Today we are in a situation the speaker has not decided because of stay. आणि याच्यामध्ये सभापतीवरती सतत यानं त्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत. आणि अशी सिच्युएशन असल्यामुळं की तिथे स्टे असल्यामुळं आपल्याला असं नाही म्हणताना की इथे आर्टिकल 32 अप्लाय होतो. कपिल सिब्बल पुन्हा तिथे उभा राहिले. दिस डज नॉट रिक्वायर टू बी रेफर्ड टू लार्जर बेंच. इथे पहिल्यांदा ज्या वेळेला कपिल सिब्बल उठून उभा राहिले त्यावेळेला ते असं म्हणाले की मला असं वाटत नाही की हे प्रकरण हे मोठ्या पीठाकडे देण्याची गरज आहे. तिथं जे CJIचं वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी म्हटलं की हे संकेत आहेत का की हे सगळं प्रकरण लार्जर बेंचकडे जाईल. कारण पुढे काय काय घडलं आहे, CJIचं पर्टिक्युलर वाक्य आहे लेट मी सी, मला बघू द्या. म्हणजे यू हॅव आर्ग्यूड, तुम्ही तुमची आर्ग्युमेंट मांडलेली आहे, पण हे लार्जर बेंचकडे द्यावं की देऊ नये हे मला ठरवू द्या. इथे कपिल सिब्बल यांचा स्टँड फार क्लिअर आहे. म्हणजे आपण असं म्हणू की आत्ता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे प्रकरण दीर्घकाळ चालत राहावं न्यायालयामध्ये हे चालणार नाही आहे. कारण ऑलरेडी 1 महिन्यापेक्षा अधिकचा काळ झालेला आहे. शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जवळपास खासदाराचा एक मोठा गट शिंदेकडे गेलेला आहे. आमदार तर गेलेच होते, पक्ष पदाधिकारी पण जात आहेत. जितकी काळ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरती राहतील तेवढे काळ हे प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी जड जाईल. कारण अनेक मुख्यमंत्रीपद ही खूप मोठी गोष्ट आहे. आता मंत्री येतील, कारण आजच सकाळी बातमी आली की सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. दोन्ही पक्षाचे मिळून 15 जण मंत्रिमंडळात सहभागी होत आहेत. सरकार स्मूथली फंक्शन करायला लागेल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडं अजूनही किंवा दोन्ही बाजूला जे कुंपणावरती बसलेले लोक आहेत ते कुंपण सोडून जाऊ शकतात. आणि ह्या केसमध्ये म्हणूनच बहुधा कपिल सिब्बल यांना हा काळ हा कमीत कमी हवा आहे. हे प्रकरण लार्जर बेंचकडे जाऊ नये असं वाटत होतं. पण इथे मात्र CJIने म्हटलं की लेट मी सी. जर हे प्रकरण दीर्घकाळ चालत राहिलं, आणखी 1-2 महिन्याचा काळ याच्यामध्ये गेला, तर ह्या परिस्थितीमध्ये कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो याचा आपण अंदाज बांधू शकतो. इथे एक महत्त्वाची इंटरव्हेन्शन झालेलं आहे. कारण काल असं वाटलं नव्हतं की निवडणूक आयोगाच्या वतीनं कुणीतरी या केसमध्ये सामोरे येईल, पण इथे ॲडव्होकेट अरविंद दातार हे निवडणूक आयोगाच्या वतीनं अपियर झाले आणि त्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी ज्या पुन्हा पुन्हा येतात. 1968 साली आय थिंक, लेट मी, म्हणजे याच्यात काही तारखामध्ये वर्षामध्ये मागं पडवू शकतं, पण सुप्रीम कोर्टाने यापूर्वीसुद्धा निवडणूक आयोगाचे याबद्दलचे अधिकार मान्य केलेले आहेत की राजकीय पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचं हे जे अधिकार आहेत हे अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत. याच्यामध्ये आजपर्यंत तरी कुठल्याही न्यायालयाने हस्तक्षेप केलेला नाही. याही केसमध्ये अरविंद दातार यांनी तेच सांगितलं की शेड्यूल 10 प्रमाणे असलेला जो पक्षांतर बंदी कायदा आहे तो कायदा निवडणूक आयोगाच्या अधिकारावरती कुठेही हस्तक्षेप करत नाही. निवडणूक आयोगाला हा अधिकार आहे की राजकीय पक्ष कोणाचा या संदर्भातला निर्णय घ्यायचा. पुढं ते असं म्हणाले, CJI पुढं म्हणाले, मिस्टर सिब्बल, इट इज अ मॅटर रिलेटेड टू पॉलिटिकल पार्टी, कॅन वी स्टॉप देम? म्हणजे त्यांनीच पुन्हा हा प्रश्न विचारला की इलेक्शन कमिशनला आम्ही थांबवू शकतो का? इलेक्शन कमिशनला आम्ही हे म्हणू शकतो का की तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही? पुढं CJI असं म्हणाले, सपोज देर आर 2 ग्रुप्स claiming they are the real political party, can't they recognize the political party? त्याचे सिब्बल असं म्हणाले, they are saying they have a support of 40 out of 50 MLAs. Their argument is therefore
they are political party. If 40 MLAs are disqualified, then what is the basis of their claim? इथे कपिल सिब्बल यांनी पुन्हा तोच मुद्दा मांडला की मुळामध्ये हे सगळे जरी ते 50 पैकी 40 आमदार असले जे म्हणतात की आमच्याकडे बहुमत आहे, पण ते मुळातच डिस्क्वालिफाईड झालेले आहेत पक्षांतर बंदी कायद्यामुळे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्याच्यावरती सिंघवी पुन्हा अभिषेक मनी सिंघवी हे उठून उभा राहिले. दिस इज नॉट अ नॉर्मल केस. Here the entire claim is based on support of majority MLAs. If they are disqualified, claim goes. Where does the balance of convenience lie? Why should it be made irreversible and fait accompli? याच्यामध्ये पुन्हा तोच मुद्दा, दोन्ही जे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे दोन्ही लॉयर आहेत ते असं म्हणतात की या केसमध्ये हे जे आमदार आहेत हे आमदार मुळातच डिस्क्वालिफाईड झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या पुढच्या आर्ग्युमेंटला काहीच अर्थ नाही आहे. डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातलं कुठलंही प्रकरण हे अद्याप तरी कुठं पेंडिंग आहे असं दिसत नाही. त्याच्यावर सीजीआयने असं म्हटलं की मिस्टर दातार, लेट देम फाईल ॲफिडेव्हिट. म्हणजे तुम्ही असं करा की निवडणूक आयोगाकडे त्यांना त्यांचं जे काही म्हणणं आहे, शपथपत्र आहे ते त्यांना येऊ द्या, बट कांट यू होल्ड, तुम्ही काही हे थांबवू शकता का? लेट नो प्रिसिपिटेटिव्ह ॲक्शन बी टेकन. तोपर्यंत तुम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही, महत्त्वाचा निर्णय घेणार नाही. वी आर नॉट पासिंग एनी ऑर्डर. त्यांनी निवडणूक आयोगाला कुठलीही ऑर्डर पास केलेली नाही, निर्देश दिलेले नाही आहेत. बट ॲट द सेम टाइम डोंट टेक एनी प्रिसिपिटेटिव्ह ॲक्शन. म्हणजे तुम्ही या संदर्भामध्ये कुठलीही अशी महत्त्वाची ऑर्डर देऊ नका. बेंच देन पुढे असं म्हणाले की हर्ड ऑल द काउन्सिल सबमिटेड द इश्यू विच मे अराइज whether to refer to 5 judge bench or not will be decided after considering the issue. We will take a call. आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग पुढे त्यांनी म्हटलं की सोमवारी आपण याच्यावरती सुनावणी घेऊ. दिसतं असं आहे की हे एकात एक असलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत जे मी या आपल्या मधल्या वेळेमध्ये टॅग केलेलं आहे. मुळामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकार कोणते, या आमदाराचं डिस्क्वालिफिकेशन खरंच झालंय की नाही. कारण सभागृहामध्ये जर तुम्ही विचार कराल तर सभागृहाच्या पटलावरती अशी कुठलीही कृती या आमदारांनी केलेली नाही. क्रोनॉलॉजी बघा, 20 तारखेला राज्यसभेची निवडणूक झाली, त्यानंतर 20 तारखेच्या रात्री हे सगळे आमदार गेले. 21 तारखेला या संदर्भातल्या बातम्या यायला सुरुवात झाली. 22-23 तारखेला हे सगळे आमदार 16-17च्या संख्येने हे गुवाहाटी सुरतमध्ये गेलेले असं लक्षात आलं. त्या आमदारांची संख्या नंतर हळूहळू वाढत गेली. मधल्या काळामध्ये शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवलं. तिथे अजय चौधरी यांची नियुक्ती केली. सुनील प्रभू यांना नवा प्रतोद करण्यात आलं. त्यांनी विधिमंडळाच्या बाहेर एक पक्षाची बैठक बोलावली. त्या बैठकीला हे आमदार उपस्थित राहिले नाहीत. नियमानुसार विधिमंडळाच्या त्यांना 7 दिवसाची मुदत द्यायला हवी होती, ती केवळ 48 तासाची दिली. याच्या विरोधामध्ये ते थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेले. कालच याच्यावरती चर्चा झाली की तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये का आलात. तर आर्ग्युमेंट अशी होती की आमच्या इथे जीवाला धोका होता आणि आमच्या विरोधामध्येच इथे डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा होता. त्याच्यानंतर एका भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी, एका गटाने आपण म्हणू भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी राज्यपालाकडं 28 तारखेला सांगितलं की या सरकारकडं बहुमत नाहीये. 29 तारखेला राज्यपालांनी सांगितलं की तुम्ही बहुमत सिद्ध करा. या बहुमताच्या चाचणीच्या विरोधामध्ये शिवसेना सुप्रीम कोर्टमध्ये गेली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला या संदर्भामध्ये तुम्हाला बहुमत चाचणीला स्थगिती देता येणार नाही. इथे माझ्या मते एक थोडीशी चूक झालेली आहे. थोडीशी म्हणजे कदाचित एक मोठं ब्लंडर पण होऊ शकतं की विधिमंडळाच्या पटलावरती श्री उद्धव ठाकरे यांनी बहुमताची चाचणी घेण्याच्या आधीच राजीनामा दिला. त्यामुळे विधिमंडळाच्या परिप्रेक्षात जर बघितलं तर या आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे असं दिसत नाही ऑन रेकॉर्ड ॲज ऑफ नाव. हे खरं आहे की ते सतत पक्षविरोधी भूमिका मांडत होते, पक्षाच्या भूमिकेबद्दल ते बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वरती आपला अविश्वास दाखवला. नंतर बहुमताच्या चाचणीच्या वेळेला शिवसेनेचाच एक गट, आमचाच मूळची शिवसेना अशी भूमिका घेऊन गेलेली आहे. त्यामुळं इथे संदर्भ आहे तो पक्षांतर बंदी कायदा नेमका जो आहे तो कायदा असं सांगतो का की 2/3 लोकांनी जर हा क्लेम केला की आमचाच मूळ पक्ष आहे, तर मग त्या कायद्याचं नीट विश्लेषण करावं लागेल. राज्यपालांच्या अधिकाराबद्दल बोलावं लागेल, सभापतींच्या अधिकाराबद्दल बोलावं लागेल. माझ्या मते केशवानंद भारतीनंतर भारतीय राज्यघटनेच्या अनेक गोष्टीचा उहापोह करणारं हे जजमेंट असेल. अँड इट इज मोस्ट लाईकली की हे लार्जर बेंचकडे रेफर केलं जाईल. जर हे लार्जर बेंचकडे रेफर केलं तर आपण हे मानून चालू की आणखी काही वेळ जाईल आणि तो जसा जाईल तसा हे सरकार अधिक स्थिर व्हायलाही मदत होईल. अर्थात ती कायद्याची ती जी सुनावणीची जी टांगती तलवार आहे ह्या सरकारवरती असेल. पण आजच बातमी आलेली आहे की या मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ घातलेला आहे. सो थांबूया आपण नेहमी हा प्रयत्न करतो ऑब्जेक्टिव्हली या सगळ्या गोष्टीकडे बघायचं. आज जे काही झालेलं आहे त्याचे कायदेशीर अर्थ काय ते समजून घ्यायचे, तुम्ही घ्यायचे, मलाही त्याबरोबर समजून घेता येतं.
आणि महाराष्ट्रासमोर हे फॅक्ट मांडायचे. तुम्हाला आमचे हे प्रयत्न कसे वाटतात ते जरूर सांगा. माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, ते सगळे फॉलो करायला लागा, कारण इट्स अ बेस्ट मीडियम टू कम्युनिकेट विथ इच अदर. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.